श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एप्रिल 2026 साठी वृषभ राशीचे राशी भविष्य. एप्रिल 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. 2026च्या एप्रिल मासिक राशी भविष्यानुसार या महिन्यात सूर्य तुमच्या नफा आणि खर्चाच्या घरातून अनुकूलमे भ्रमण करेल. महिन्याच्या सुरुवातीपासून ते 14 एप्रिलपर्यंत सूर्य तुमच्या नफाघरात राहील. जरी तो शनीशी युती करत असला तरी सूर्य अनुकूल परिणाम आणणारा मानला जातो. 14 एप्रिल नंतर सूर्य तुमच्या 12व्या घरात असेल. 12व्या घरात सूर्याचे भ्रमण शुभ मानले जात नसले तरी त्याच्या उच्च राशीत असल्याने सूर्य काही सकारात्मक परिणाम देखील आणू शकतो. याचा अर्थ असा की महिन्याच्या पहिल्या 6 माहीत सूर्य मोठ्या प्रमाणात अनुकूल परिणाम देऊ शकतो. महिन्याच्या दुसऱ्या 6 माहीत मिश्र परिणाम अपेक्षित आहे. 2 एप्रिलपर्यंत मंगळ 10व्या घरात भ्रमण करेल. त्यानंतर तो तुमच्या 11व्या घरात भ्रमण करेल, जे सामान्यतः अनुकूल स्थान मानले जाते. तसेच मंगळ अस्ताच्या स्थितीत असेल, त्यामुळे अनुकूल परिस्थिती असूनही किरकोळ समस्या कायम राहू शकतात. बुध 11 एप्रिलपर्यंत तुमच्या कर्मस्थानात संक्रमण करेल. त्यानंतर तुमच्या लाभ भावात राहील. जरी या दोन्ही स्थिती संक्रमणासाठी अनुकूल मानल्या जात असल्या तरी 11 एप्रिल नंतर बुध त्याच्या सर्वात खालच्या स्थितीत असेल, त्यामुळे परिणाम मिश्रित असू शकतात. म्हणजेच 11 एप्रिलपर्यंत बुध अनुकूल असेल, परंतु त्यानंतर तो मिश्रित परिणाम देऊ शकतो. गुरु तुमच्या दुसऱ्या घरात त्याच्या स्वतःच्या नक्षत्रात संक्रमण करेल, जे सामान्यतः अनुकूल परिणाम देणारे मानले जाते. 19 एप्रिलपर्यंत शुक्र तुमच्या 12व्या घरात संक्रमण करेल आणि त्यानंतर तो तुमच्या पहिल्या घरात राहील. हे दोन्ही संक्रमण चांगले असले तरी 19 एप्रिल नंतर परिणाम आणखी चांगले असू शकतात. याचा अर्थ असा की शुक्र सामान्यतः या महिन्यात तुम्हाला चांगले परिणाम देऊ शकतो. शनीचे संक्रमण देखील सामान्यतः तुम्हाला अनुकूल परिणाम देईल. राहूच्या संक्रमणामुळे तुम्हाला मिश्रित परिणामाची अपेक्षा असू शकते, तर केतूचे संक्रमण काही प्रकरणांमध्ये कमकुवत परिणाम देऊ शकते. या सर्व ग्रहाच्या एकत्रित परिणामाचा विचार करता या महिन्यात तुम्हाला सरासरीपेक्षा चांगले परिणाम दिसण्याची शक्यता आहे, किंवा असं म्हणा, निकाल बरेच अनुकूल असू शकतात. गेल्या महिन्यापेक्षा या महिन्यात तुलनेने चांगले निकाल मिळू शकतात. या महिन्यात तुम्हाला कोणत्या प्रकारचे निकाल अपेक्षित आहेत, चला त्याचा तपशीलवार अभ्यास करूया आणि प्रथम एप्रिल 2026चा महिना तुमच्या करिअरसाठी कसा असेल यावर चर्चा करूया. कार्यक्षेत्र, तुमच्या कामाच्या ठिकाणचा स्वामी ग्रह शनी नफाघरात राहतो. ही एक अनुकूल स्थिती आहे. शनी त्याच्या स्वतःच्या नक्षत्रात राहील, जे एक अनुकूल स्थिती देखील आहे. परंतु शनी 22 एप्रिलपर्यंत अस्ताव्यस्त स्थितीत राहील, जे एक कमकुवत स्थिती आहे. म्हणून कामाच्या ठिकाणी अनुकूल परिणाम असूनही तुम्हाला काही प्रकरणामध्ये अडथळे येऊ शकतात. तर ही व्यावसायिक दृष्टिकोनातून महिना चांगला मानला जाऊ शकतो. एप्रिल मासिक राशी भविष्य 2026 सूचित करते की 11 एप्रिल पूर्वीचा काळ व्यवसायासाठी चांगला असेल. त्यानंतर कोणतेही मोठे धोके घेणे योग्य नाही. तर ही नफ्याची शक्यता असली तरी जोखीम टाळल्याने तुम्हाला सुरक्षित राहण्यास मदत होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना देखील अनुकूल परिणाम दिसण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर 19 एप्रिलपूर्वी केलेले प्रयत्न चांगले परिणाम देऊ शकतात. याचा अर्थ असा की हा महिना कामाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात अनुकूल असल्याचे दिसून येते. आर्थिक परिस्थिती, 2026च्या मासिक राशीफल दर्शवते की नफाघराचा अधिपती गुरु ग्रह या महिन्यात चांगल्या स्थितीत आहे. नफाघरावर शनीसारख्या मंद गतीच्या ग्रहाचे वर्चस्व असले तरी महिन्याच्या पहिल्या 6 माहीत सूर्याचाही प्रभाव असेल. 2 एप्रिल नंतर मंगळाचाही प्रभाव असेल. शिवाय 11 एप्रिल नंतर बुधाचाही प्रभाव असेल. या सर्व परिस्थिती लक्षात घेता सामान्यतः चांगला नफा अपेक्षित आहे. काही बाबीमध्ये किरकोळ अडथळे असले तरी अडथळ्यानंतर तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. धनगराचा स्वामी बुध याची स्थिती देखील या महिन्यात सामान्यतः अनुकूल असेल. 11 एप्रिल नंतर काही तुलनात्मक अडचणी येऊ शकतात, परंतु सोप्या शब्दात सांगायचे तर बचतीच्या बाबतीत महिना देखील अनुकूल परिणाम देऊ शकतो. तसेच मंगळाच्या प्रभावामुळे किरकोळ अनपेक्षित खर्च देखील उद्भवू शकतात. एकंदरीत आम्ही असे म्हणू इच्छितो की एप्रिल 2026 हा महिना आर्थिक बाबतीत सरासरीपेक्षा चांगले निकाल देईल. आरोग्य, तुमच्या लग्नाची किंवा राशीच्या चिन्हाचा अधिपती ग्रह शुक्र त्यांच्या संक्रमणादरम्यान सामान्यतः अनुकूल स्थिती असेल. तसेच शुक्र 19 एप्रिलपर्यंत 12व्या घरात राहील आणि 12व्या घरात शुक्राचे भ्रमण शुभ मानले जाते. असे असूनही 12व्या घरात शारीरिक बाबींसाठी अनुकूल मानले जात नाही. म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की जरी तुमच्या पहिल्या घराचा अधिपती शुक्र या महिन्याच्या कोणत्याही प्रकारे दोषी नाही, असे असूनही 19 एप्रिलपर्यंत 12व्या घरात राहिल्याने अनेक व्यस्त क्रियाकलाप होऊ शकतात, ज्यामुळे शारीरिक थकवा किंवा घोट्यात वेदना होऊ शकतात. झोपेचा त्रास होऊ शकतो, परंतु कोणत्याही मोठ्या समस्या उद्भवणार नाहीत. 19 एप्रिल नंतर शुक्र पहिल्या घरात जाईल, म्हणजे तो तुलनेने मजबूत होईल. परिणामी देखील तुलनेने चांगले असतील. हे सर्व असूनही शनीच्या तृतीय दृष्टिकोन लग्नाच्या स्वामीवर राहील. म्हणून संपूर्ण महिन्यात एक शिस्तबद्ध दिनचर्या आवश्यक असेल.
एप्रिल मासिक राशीफल 2026 नुसार जर तुम्ही शिस्तबद्ध जीवन जगलात तर तुमचे परिणाम चांगले होतील. आरोग्यासाठी जबाबदार ग्रह सूर्य देखील सरासरी परिणाम दर्शवत आहे. म्हणून जर तुम्ही शिस्तबद्ध राहिलात तर सूर्याकडून अनुकूल परिणामाची अपेक्षा केली जाऊ शकते. तुमच्या बाबतीत शुक्र तुमच्या पहिल्या भावावर राज्य करतो आणि शुक्र तुमच्या 6व्या भावावर राज्य करतो. म्हणून 6वे भाव देखील असे संकेत देते की जर तुम्ही शिस्तबद्ध दिनचर्या राखली तर कोणतीही समस्या येणार नाही, परंतु निष्काळजीपणामुळे काही समस्या उद्भवू शकतात. आता शिस्तबद्ध दिनचर्या स्वीकारा आणि चांगले आरोग्य अनुभवा. प्रेम आणि विवाह. एप्रिल मासिक राशीफल 2026 नुसार तुमच्या 5व्या भावावर राज्य करणारा ग्रह 11 एप्रिलपर्यंत कर्मस्थानात आहे, जे सामान्यतः अनुकूल परिणाम देईल. तसेच महिन्याच्या पहिल्या 6 माहीत 5वे भावात शनी आणि सूर्याच्या एकत्रित प्रभावाखाली असेल. तुमच्या प्रेम जीवनावर लक्ष ठेवण्याचा आणि तुमच्या क्रियाकलापावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करणारा कोणीतरी म्हणून याचा विचार करा. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचे प्रेम गुप्त ठेवायचे असेल तर गुप्तपणे तुमचा पाठलाग करणाऱ्या लपलेल्या डोळ्यांना ओळखण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्ही तुमचे प्रेम लोकांच्या नजरेपासून लपवून ठेवू शकाल. जर या गोष्टी तुम्हाला त्रास देत नसतील तर तुम्हाला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. जर तुम्ही एखाद्या सहकार्यावर प्रेम करत असाल तर 11 एप्रिलपूर्वी काळ चांगला मानला जाईल. 11 एप्रिल नंतर 5व्या भावाचा अधिपती बुध ग्रह कमकुवत होईल. या व्यतिरिक्त बुध आणि शनी मंगळाच्या सहवात असेल. हे 2 कमकुवत बिंदू आहेत, परंतु लाभस्थानी बसलेले बुध 5व्या भावाकडे पाहेल, जी एक अनुकूल परिस्थिती आहे. तर आपण असे म्हणू शकतो की 11 एप्रिल नंतर परिणाम मिश्रित असू शकतात. बुध प्रेम संबंधामध्ये सरासरी निकालांचे लक्ष ठेवत आहे, तर शुक्र पूर्णपणे अनुकूल निकालांचे लक्ष ठेवत आहे. म्हणून जर तुम्ही सन्मानाने वागलात तर तुम्हाला तुमच्या प्रेम संबंधामध्ये अनुकूल परिणाम दिसतील. हा महिना लग्न किंवा लग्नाशी संबंधित बाबीमध्ये पुढे जाण्यासाठी फारसा मदत करणार नाही. वैवाहिक जीवनाचा विचार केला तर हा महिना अनुकूल परिणाम आणू शकतो. 7व्या भावात कोणताही मोठा परिणाम ग्रह प्रभाव जास्त काळ राहणार नाही. तसे 2 एप्रिल नंतर 7व्या घराचा स्वामी मंगळ ग्रह शनी ग्रहाच्या युतीत असेल. थोडी काळजी घेणे आवश्यक असेल. तरी जे लोक त्यांचे वैवाहिक जीवनात गांभीर्याने घेतात त्यांना कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. कौटुंबिक जीवन. तुमच्या 2ऱ्या घराचा स्वामी बुध 11 एप्रिलपर्यंत कर्मस्थानात आहे, जे अनुकूल स्थान आहे. बुध, मंगळ आणि राहूच्या प्रभावामुळे काही कौटुंबिक बाबीमध्ये किरकोळ गैरसमज उद्भवू शकतात. किरकोळ वाद देखील उद्भवू शकतात, परंतु तुमच्या घरात गुरुची उपस्थिती कौटुंबिक बाबीमध्ये लक्षणीय सुसंवाद आणण्यास मदत करू शकते. एप्रिल मासिक राशीफल 2026 नुसार 11 एप्रिल नंतर बुध दूषित होईल आणि शनीच्या युती देखील असेल. या दोन्ही परिस्थिती सूचित करतात की 11 एप्रिल नंतर कौटुंबिक बाबीमध्ये निर्णय अधिक गांभीर्याने घ्यावे लागतील. तसेच संपूर्ण महिन्यात गुरुची कृपा राहील, त्यामुळे कोणतेही मोठे अडथळे येणार नाहीत. याचा अर्थ असा की हा महिना कौटुंबिक बाबीसाठी सामान्यतः अनुकूल आहे, परंतु किरकोळ समस्या उद्भवू शकतात. तुम्ही प्रार्थनेद्वारे त्यांचे निराकरण करू शकता आणि कौटुंबिक संबंध राखू शकता. घरगुती जीवनाबाबत परिणाम मिश्रित असू शकतात. 4थ्या भावाचा स्वामी सूर्य महिन्याच्या पहिल्या 6 माहीत उच्च असेल, परंतु शनीच्या सहवासात असेल. महिन्याच्या 2ऱ्या 6 माहीत उच्च राहील. महिन्याच्या 2ऱ्या 6 माहीत सूर्य उच्च राहील, परंतु 12व्या भावात जाईल. राहू आणि केतूचा प्रभाव 4थ्या भावावर कायम राहतो. या सर्व परिस्थिती सूचित करतात की घरगुती बाबीमध्येही काही व्यत्यय किंवा समस्या येऊ शकतात. घरगुती बाबीबाबत कोणतीही निष्काळजीपणा अवांछनीय असेल. उपाय आहेत: नियमितपणे मंदिरात जा आणि कोणत्याही शत्रुत्वापासून दूर राहा. लहान मुलींची पूजा करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. तुमच्या शरीराच्या वरच्या भागात चांदी घाला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.